सिव्हिल हॉस्पिटलची दुर्दैवी कहाणी, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू आणि प्रशासनाची निष्काळजीपणा। मित्रांनो, आज तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहोत जी ऐकून तुमचे मन हेलावून जाईल। ही घटना आहे सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाची, ज्याला आपण सिव्हिल हॉस्पिटल म्हणून ओळखतो। आज दिनांक 6 मार्च 2026 दुपारची वेळ। सर्व कंत्राटी कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त असताना एक दुःखद बातमी कानावर पडली। त्यांच्या स्टाफमधील एक तरुण कर्मचारी जो नदीत पोहण्यासाठी गेला होता आणि त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। हे ऐकून संपूर्ण स्टाफवर दुःखाचा डोंगर कोसळला। एका सहकार्याच्या अशा अकाली मृत्यूने सर्वजण हादरून गेले। आकाश जगदीश कोळी, वय वर्ष 24, राहणार उत्कर्ष नगर 2 नंबर झोपडपट्टी, विजापूर रोड, सोलापूर असे मयत तरुणाचे नाव आहे। चनगाव तालुका इंडी, जिल्हा विजापूर येथील भीमा नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। पण मित्रांनो, दुर्दैवाची गोष्ट येथे संपली नाही। या तरुण कर्मचाऱ्याचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये दाखल झाला। डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। आता मृतदेह शवविच्छेदनासाठी ओपीडी विभागातून पोस्टमार्टम विभागाकडे नेला जात होता, पण रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे स्ट्रेचरचा एक चाक मध्येच तुटला। मृतदेह खाली पडण्याच्या स्थितीत आला, पण इतर कर्मचाऱ्यांनी तत्परतेने हात लावून तो सांभाळला। शेवटी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मृतदेह हातावर उचलून पोस्टमार्टम विभागात नेला। हे दृश्य पाहून मन सुन्न होतो। एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृतदेहालाही योग्य स्ट्रेचर मिळू शकलं नाही। विचार करा, हा कर्मचारी स्वतः याच हॉस्पिटलमध्ये कंत्राटी आधारावर काम करत होता आणि मृत्यूनंतरही त्याच्या मृतदेहाला सन्मान मिळू शकला नाही। हे हॉस्पिटलच्या पायाभूत सुविधांच्या कमतरतेचं जिवंत उदाहरण आहे। रस्त्यावर खड्डे, स्ट्रेचरची देखभाल नाही, नियमित सर्व्हिसिंग नाही, हे सर्व कशाचे द्योतक आहे? प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं। किती कर्मचारी आणि रुग्ण रोज या दुर्लक्षामुळे त्रास भोगतात। मित्रांनो, हे बदलण्याची वेळ आली आहे। सिव्हिल प्रशासनाला जाग यावी म्हणून आपण सर्वांनी आवाज उठवूया। रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा, स्ट्रेचरची नियमित देखभाल सुनिश्चित करा। हे हॉस्पिटल हजारो लोकांना